नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा आपण द्विधा परिस्थितीमध्ये जातो. कधी कधी चूक आणि बरोबर किंवा भलं आणि वाईट यामधलं अंतर समजेनासं होतं. कधी कधी काही निर्णय खूप टोकाचे असतात, त्याच्या परिणामाबद्दल भीती वाटते, काही सुचत नाही, आपण स्तब्ध होतो. अशा वेळी कोणताच आधार किंवा कोणताच आशेचा किरण दिसत नसतो. तेव्हा आपण धीर न सोडता, न खचता एकदा शांतपणे स्वामींसमोर बसावे. मन शांत करण्याचा प्रयत्न करावा. आपली सर्व परिस्थिती त्यांना इतक्या आत्मीयतेने सांगा की जसे ते समोर बसून आपलं ऐकत आहेत. सर्व सांगून झालं की स्वामींना विनंती करा की मला यातून मार्ग दाखवा. जो काही तुमच्या आशीर्वादाने निर्णय घेईन त्यात फक्त तुम्ही माझ्या बरोबर राहा आणि समोर जो योग्य, सत्याला पकडून आणि नैतिक असेल असा निर्णय घ्या. विश्वास ठेवा. त्यानंतर तुम्ही तिथून उठल्यानंतर जोही निर्णय घ्याल, जोही मार्ग निवडाल, त्यासोबत स्वामी असतील आणि तो तुम्हाला स्वामींनी सुचवलेला निर्णय किंवा स्वामींनी सुचवलेला मार्ग असेल. म्हणून तुम्ही नेहमी अशा परिस्थितीत अडकाल त्यावेळेस हाच एक उपाय करा. स्वामींसमोर शांत बसा आणि स्वामींना हात जोडून जी ही परिस्थिती आहे ती सांगा आणि त्यानंतर स्वामींना विनंती करा, प्रार्थना करा की स्वामी, जोही मी आता निर्णय घेईल तो उचित असू द्या, तो बरोबर असू द्या आणि त्यामध्ये तुम्ही माझ्या सोबत असा. आणि डोळे बंद करा आणि जोही निर्णय तुम्हाला सुचेल, जोही मार्ग तुम्हाला सुचेल त्यावर ठामपणे निर्णय घ्या. तुम्ही घाबरू नका. या उपायानंतर स्वामींना सगळं काही सांगितल्यानंतर जोही तुमचा निर्णय असेल त्यासोबत स्वामी तुमच्या सोबत असतील. तो मार्ग तुम्हाला स्वामींनीच दाखवलेला असेल आणि कधी कधी तो मार्ग अवघड किंवा चुकीचा वाटला तरी घाबरू नका, कारण दुर्गामी तो योग्य परिणाम देणारा असेल. आणि ज्या मार्गावर साक्षात स्वामी महाराज तुमच्या सोबत, तुमच्या बरोबर असतील तर चिंता कसली. लक्षात असू द्या, परमात्मा जे तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट असेल तेच देतो. लक्षात असू द्या, स्वामी आपल्या भक्तांची काळजी आईसारखी घेतात. कधी कधी वेळ होईल पण भलंच होईल. त्यामुळे श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा स्वामींच्या वचनावर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जेव्हाही अशी परिस्थिती येईल, अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही द्विधा परिस्थितीमध्ये अडकाल, तेव्हा हा एक उपाय करून नक्कीच बघा आणि निर्णय घ्या. स्वामी तुमच्या सोबत असतील. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.